श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. सप्तम दशक. समास 9वा. श्रवण निरूपण. श्रीराम. आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल अघवे. श्रोतावधान द्यावे, एकचित्ते श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता श्रवण कसे करावे ते सर्व सांगतो. श्रोत्यांनी एकाग्र चित्त करून अवधान द्यावे. एक वगतृत्व श्रवणी पडे, तेणे झाले समाधान मोडे. केला निश्चय विघडे अकस्मात श्रीराम. एखाद्याचे वक्तृत्व असे असते की ते कानावर पडताच मनाचे असलेले समाधान नष्ट होते. अध्यात्माविषयी केलेला निश्चय एकाएकी डळमळू लागतो. ते वक्तृत्व त्यागावे, जे माईक स्वभावे. जेथे निश्चयाचा नावे, शून्याकार श्रीराम. जे वक्तृत्व निश्चयाच्या नावाने शून्याकार असते व स्वाभाविकपणे माईक असते ते ऐकूच नये. एका ग्रंथे निश्चय केला, तो दुजयाने उडविला. तेणे संशयोची वाढला जन्मवरी श्रीराम. एका ग्रंथाच्या श्रवणाने अध्यात्मासंबंधी निश्चय झाला होता, तो दुसऱ्या ग्रंथाच्या श्रवणाने उडवून लावला. त्यामुळे जन्मभर संशयच वाढत राहिला. जेथे संशय तुटती, होये आशंका निवृत्ती. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे श्रीराम. जे श्रवण केले असता सर्व संशय नाहीसे होतात. मनातील शंकांचे निरसन होते. ते परमार्थाचे ज्ञान करून देणारे अद्वैत ग्रंथ श्रवण करावेत. जो मोक्षाचा अधिकारी, तो परमार्थ पंथ धरी. प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची श्रीराम. ज्याने परमार्थाची वाट धरली आहे, जो मोक्षाचा अधिकारी आहे, त्याने अद्वैत ग्रंथ ऐकावेत. तेच त्याला आवडतात. जेणे सांडिला इहलोक, जो परलोकीचा साधक. तेणे पहावा विवेक अद्वैत शास्त्री श्रीराम. ज्याने इहलोकाची आसक्ती सोडली आहे, जो उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून साधक बनला आहे, त्याने अद्वैत शास्त्रातील विवेक जाणून घ्यावा. जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता अद्वैत. तेणे क्षोभले उठे चित्त तया श्रोतयाचे श्रीराम. ज्याला अद्वैत मत रुचत असेल, त्या श्रोत्यापुढे द्वैताचे प्रतिपादन केले तरी त्यामुळे त्याचे चित्त क्षोभते. आवडी सारिखे मिळे, तेणे सुखची उचंबळे. नाही तरी कंटाळे मानस ऐकता श्रीराम. ज्याला ज्याची आवड असेल ते ऐकायला मिळाले की श्रोत्याच्या अंतःकरणात सुख उचंबळून येते. नाहीतर जे आवडत नाही ते श्रवण करायची वेळ आली की त्याचे मन कंटाळते. ज्याची उपासना जैसी, त्यासी प्रीती वाटे तैसी. तेथे वर्णिता दुजयासी प्रशस्त न वटे श्रीराम. ज्याची जी उपासना असेल त्या देवतेबद्दल त्याला प्रेम वाटते, तेथे त्याला दुसऱ्या देवतेचे वर्णन ऐकायला लागले तर त्याला ते प्रशस्त वाटत नाही. प्रीतीचे लक्षण ऐसे, अंतरी उठे अनायासे. पाणी पाण वाटे जैसे, आपणची धावे श्रीराम. पाणी उताराकडे सहज धावते, तरी ज्याचे ज्याच्यावर स्वाभाविक प्रेम असते त्याच्याबद्दल त्याच्या अंतर्यामी आपोआपच ओढ उत्पन्न होते. त्याचे मन तिकडे आपोआप धावते. तैसा जो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर. तेथे पाहिजे सारासार विचारणा ते श्रीराम. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष असेल, त्यास ज्यात सारासार विवेकासंबंधी विवेचन असते तेच ग्रंथ आवडतात. दुसरे ग्रंथ त्याला आवडत नाहीत. जेथे कुळदेव्या भगवती, तेथे पाहिजे सप्तशती. इतर देवांची स्तुती कामा नये सर्वथा श्रीराम. ज्या घरी भगवती कुलदेवता असेल तेथे सप्तशतीच हवी. तेथे इतर देवांची स्तुती असलेले ग्रंथ कामास येत नाहीत. घेता अनंताच्या व्रता, तेथे न लगे भगवद्गीता.
साधू जनासी वार्ता फळाशेची नाही श्रीराम. जेथे अनंताचे व्रत घेतलेले असेल तेथे निष्काम कर्मयोगाचे प्रतिपादन करणारी भगवद्गीता ती सांगून काय उपयोग. ज्यांना फलाशा नसते त्या साधूंनाच भगवद्गीतेचे महत्त्व कळणार. वीर कंकण घालिता नाकी परी ते शोभा पावे नाकी. जेथील तेथे आणिकी कामानये सर्वथा श्रीराम. वीर कंकण जर नाकात घातले तर ते कसे शोभून दिसणार. वीर पुरुषाच्या हातावरच ते शोभून दिसते. जी वस्तू जेथे योग्य असते तेथेच ती शोभूनही दिसते. नाना महात्मे बोलिली जेथील तेथे वंद्य झाली. विपरीत करून वाचिली तरी ते विलक्षण श्रीराम. अनेक देवदेवतांची स्तुती स्तोत्रे गाणारी अनेक महात्मे आहेत. ज्याची जी उपासना असेल तेथे तेथे त्या देवतेचे गुणवर्णन करणारा ग्रंथ वंद्य ठरतो. या उलट केले तर ते अयोग्य ठरते. मलार महात्म्य द्वारकेसी द्वारका महात्म्य नेले कासी. कासी महात्म्य व्यंकटेसी शोभा न पवे श्रीराम. जसे मल्हारी महात्म्य द्वारकेत वाचले आणि द्वारका महात्म्य काशीला नेले आणि काशी महात्म्य व्यंकटेशाच्या क्षेत्री वाचू लागल्यास शोभून दिसत नाही. ऐसे सांगता असे वाड परी जेथील तेथेची गोड. तैसी ज्ञानियांस चाड अद्वैत ग्रंथाची श्रीराम. असे वर्णन करून सांगायचे म्हटले तर पुष्कळच सांगता येईल, पण जेथले तेथेच गोड असते. त्याप्रमाणे आत्मज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथांचे महत्त्व वाटते. योगियांपुढे रहाण परीक्षवंतांपुढे पाषाण. पंडितांपुढे डफगाण शोभा न पवे श्रीराम. समजा एखाद्या योग्यापुढे एखाद्याच्या अंगात दैवत आणून त्याला बोलायला लावले, किंवा जो रत्नपारखी आहे त्याच्या पुढे दगड आणून ठेवला, किंवा एखाद्या पंडितापुढे पोवाडे कुणी गाऊ लागले तर ते शोभून दिसत नाही. वेदज्ञापुढे जती निस्पृहापुढे फळश्रुती. ज्ञानियांपुढे पोथी कोकशास्त्राची श्रीराम. वेदज्ञ माणसापुढे संन्यासी, निस्पृहांपुढे सकाम ग्रंथांची फलश्रुती किंवा आत्मज्ञानी माणसापुढे कामशास्त्राची पोथी शोभत नाही. ब्रह्मचर्यापुढे नाचणी, रासक्रीडा निरूपणी. राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे श्रीराम. ब्रह्मचार्यापुढे नर्तकी, अध्यात्म ग्रंथाचे निरूपण चालले असता तेथे रासक्रीडेचे वर्णन अथवा राजहंसापुढे नुसतेच पाणी आणून ठेवले तर ते शोभून दिसत नाही. तैसे अंतर्निष्ठांपुढे ठेविले शृंगारिक टिपडे. तेणे त्याचे कैसे घडे समाधान श्रीराम. तसे जो अंतर्निष्ठ आहे त्याच्या पुढे शृंगारिक चोपडे कुणी आणून ठेवले तर त्याने त्याचे समाधान कसे होईल. रायास रंकाची आशा तक्र सांगणे पियुषा. संन्याशासी वो वसा उचिष्ट चांडाळी श्रीराम. एखाद्या रंकाला ज्या वस्तूची आशा असते त्याच वस्तूची आशा एखाद्या राजाला दाखवावी तर ते योग्य नव्हे. तसेच अमृतासमोर ताकाची प्रशंसा करणे किंवा एखाद्या संन्याशापुढे उच्चिष्ट चांडाळीच्या मंत्राचे अनुष्ठान करणे अयोग्य ठरते. कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरी निरूपण. तेथे भंगे अंतःकरण सहजची त्याचे श्रीराम. जो कर्मनिष्ठ आहे त्याच्या पुढे वशीकरणाचा ग्रंथ ठेवला अथवा ज्योतिषी असतो त्याच्या पुढे अध्यात्माचे निरूपण केले तर साहजिकच ते नाराज होतात. तैसे पारमार्थिक जन तयांस नसता आत्मज्ञान. ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही श्रीराम. त्याप्रमाणे जे परमार्थाची आवड असणारे लोक आहेत त्यांच्या पुढे ज्यात आत्मज्ञानाचे निरूपण नाही असे ग्रंथ वाचले असता त्यांना समाधान होणार नाही. आता असो हे बोलणे जयासी स्वहित करणे. तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी श्रीराम. असो आता हे बोलणे पुरे झाले. ज्याला स्वहित साधून घ्यावयाचे असेल त्याने नेहमी अद्वैत ग्रंथांचाच अभ्यास करावा. आत्मज्ञानी एकचित्त तेणे पाहणे अद्वैत. एकांत स्थळी निवांत समाधान श्रीराम.
जो आत्मज्ञानाचा इच्छुक असेल त्याने एकांत स्थळी जाऊन मन एकाग्र करून अद्वैत ग्रंथांचे वाचन मनन आदी करावे, म्हणजे त्याला निश्चितपणे समाधान प्राप्त होईल. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्था सतत्वता तारुचकी श्रीराम. याप्रमाणे अनेक दृष्टींनी विचार केला असता अद्वैतासारखा श्रेष्ठ ग्रंथ दुसरा नाही असे म्हणावे लागते. परमार्थ करणाऱ्याला भवसागरातून तारून नेणारी ती जणू नावच आहे. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी श्रीराम. इतर जे प्रापंचिक ग्रंथ आहेत, ज्यात हास्य विनोद वगैरे आहेत, तसेच शृंगारादी नवरसांनी जे परिपूर्ण आहेत ते ग्रंथ परमार्थी माणसाला हितकारक नाहीत. जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ श्रीराम. ज्या ग्रंथांच्या योगे परमार्थात वाढ होते, अंतःकरणात पश्चाताप होतो व भगवंताची भक्ती करण्याची आवड उत्पन्न होते, त्याला ग्रंथ म्हणावे. जो ऐकताच गर्व गळे, का ते भ्रांतीच मावळे, ना तरी एकसरे वोळे मन भगवंती श्रीराम. जो ग्रंथ श्रवण करताच देहाभिमान नष्ट होतो, अज्ञान आणि विपरीत ज्ञानरूपी भ्रांती नष्ट होते, अथवा मन एकाएकी भगवंताकडे ओढ घेऊ लागते. जेणे होये उपरती अवगुण पालटती, जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ श्रीराम. ज्याच्या श्रवणाने उपरती होते, अवगुण पालटतात आणि त्यामुळे अधोगती चुकते, त्याला ग्रंथ म्हणावे. जेणे धारिष्ट चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ श्रीराम. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने अंगी धारिष्ट्य उत्पन्न होते, हातून परोपकार घडू लागतो आणि विषय वासना नष्ट होते, तोच खरोखर ग्रंथ म्हणावा. जेणे परत्र साधन, जेणे ग्रंथे होये ज्ञान, जेणे होये जे पावन या नाव ग्रंथ श्रीराम. ज्याच्या श्रवणाने परत्र साधन घडते, आत्मज्ञान होते व साधक पवित्र होतो, त्यास ग्रंथ म्हणतात. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फळश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे श्रीराम. तसे ग्रंथ अनेक असतात, त्यात अनेक विधी विधाने सांगून फलश्रुतींचे वर्णनही केलेले असते, पण ज्याच्या श्रवणाने विरक्ती वा भक्ती उत्पन्न होत नाही, तो ग्रंथच नव्हे. मोक्षे वीण फळश्रुती ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाढी श्रीराम. ज्या ग्रंथात मोक्षाशिवाय अन्य फलश्रुती दिलेल्या असतात, त्या पोथ्या म्हणजे दुराशेच्याच पोथ्या समजाव्या. जसजसे त्यांचे श्रवण घडत जाते, तसतशी मनात दुराशाच वाढू लागते. श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैचा असेल तेथे, बैसली दुराशेची भूते तया अधोगती श्रीराम. ज्या ग्रंथांच्या श्रवणाने लोभ वाढू लागतो, तेथे सारासार विवेक कसा उत्पन्न होणार. ते ग्रंथ ऐकून दुराशेची भूते मानगुटीवर बसतात व त्यामुळे अधोगती मात्र होते. ऐकोनीच फळश्रुती पुढे तरी पावो न म्हणती, तया जन्म अधोगती सहजची झाली श्रीराम. फलश्रुती ऐकून या जन्मी नाही तर पुढील जन्मी तरी हे फळ मिळेल असे जे म्हणतात, त्यांना आपोआपच परत जन्म घ्यावाच लागतो व अशा प्रकारे त्यांची अधोगतीच होते. नाना फळे पक्षी खाती, तेणे चितया होये तृप्ती, परी त्या चकोराचे चित्ती अमृतवसे श्रीराम. निरनिराळे पक्षी असतात, ते नाना प्रकारची फळे खातात आणि त्यामुळे त्यांची तृप्ती होते. पण एक चकोर पक्षी असा आहे की तो इतर कशाची आशाच करीत नाही, त्याच्या चित्तात सदैव चंद्रामृताचा ध्यास असतो. तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास, परी ते भगवंताचे अंश भगवंतची इच्छिती श्रीराम. त्याचप्रमाणे संसारी माणसे संसाराचीच सोय पाहतात, तो सुखाचा कसा होईल याचीच त्यांना उत्कंठा असते. पण जे भगवंताचे अंश म्हणजेच भक्त असतात, ते भगवंताचीच इच्छा धरतात.
भगवंताची प्राप्ती कशी होईल याचा एक ध्यास त्यांना लागलेला असतो. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन इच्छे सारिखे श्रीराम. ज्ञानी माणसाला ज्ञानच हवे असते, भजकाला म्हणजे भक्ताला भजन हवे असते आणि साधकाला इच्छेसारखे साधन हवे असते. परमार्थास परमार्थ, स्वार्थास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ मनापासून श्रीराम. ज्यास परमार्थाची आवड असते म्हणजेच जो परमार्थी असतो त्याला परमार्थ हवा असतो. स्वार्थी असेल त्याला आपला स्वार्थ कसा साधेल हीच एक चिंता असते. तर जो कंजूष मनुष्य असेल त्याला मनापासून द्रव्याचीच अपेक्षा असते. योगियांस पाहिजे योग, भोगियांस पाहिजे भोग, रोगियांस पाहिजे रोग हरती मात्रा श्रीराम. योगी मनुष्यास योगच हवा असतो, भोगी माणसांना भोगच हवे असतात, तर रोगी माणसांना रोग हरण करणारी औषधी हवी असते. कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकांस तर्कवाद, भाविकांस संवाद गोड वाटे श्रीराम. जे कवी असतील त्यांना प्रबंध आवडतात, तार्किक माणसास तर्कवाद करावयास हवा असतो, भाविकांना भगवत चरित्रातील सुखसंवाद गोड वाटतो. पंडितांस पाहिजे व्युत्पत्ती, विद्वांसास अधैर्य प्रीती, कळावंता आवडती नाना कळा श्रीराम. पंडित लोकांना व्युत्पत्तीची गोडी असते, विद्वानांना अध्ययनाची प्राप्ती असते, तर कलावंतांना नाना कला आवडतात. हरिदासा आवडे कीर्तन, शुचिस्मंतां संध्यास्नान, कर्मनिष्ठां विधी विधान पाहिजे ते श्रीराम. हरिदासांना कीर्तन आवडते, धार्मिक लोकांना संध्यास्नान आवडते, तर कर्मनिष्ठांना वैदिक अनुष्ठान पाहिजे असते. प्रेमळांस पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा दरेसी श्रीराम. प्रेमळ लोकांना करुणा हवी असते, विचारवंतांना दक्षता हवी असते, तर शहाण्या माणसांना चातुर्याबद्दल आदर असतो. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताळ ज्ञान, राग ज्ञानी तानमान मूर्छना पाहे श्रीराम. भक्ताला मूर्ती ध्यान आवडते, संगीतज्ञ असेल तो ताल ज्ञानाकडे लक्ष देतो, तर रागज्ञानी असेल तो तानमान मूर्छना आदींकडे लक्ष देतो. योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञासी तत्वज्ञान, नाडी ज्ञानी मात्रा ज्ञान पहा तुसे श्रीराम. योगाभ्यासी पिंड ज्ञानाचा विचार करतात, तत्वज्ञ तत्वज्ञानासंबंधी विचार करतात, तर नाडी ज्ञानी असतात ते औषधी मात्रांचे ज्ञान जाणून घेतात. कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटक मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी श्रीराम. जो कामी मनुष्य असेल तो कामशास्त्र पाहतो, जो चेटूक करणारा असेल तो चेटक मंत्रांकडे लक्ष देतो, तर यंत्री असेल तो आदराने नाना यंत्रांचा अभ्यास करतो. टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद गोड वाटे श्रीराम. टवाळखोर लोकांना विनोद आवडतो, उन्मत्त असेल तो नाना छंद करतो, तर तामस माणसाला अमर्याद मस्तीच गोड वाटते. मूर्ख होये नाद लुब्धी, निंदक पाहे उणी संधी, पापी पाहे पाप बुद्धी लावून अंगी श्रीराम. मूर्ख असेल तो नादावर लुब्ध होतो, जो निंदक असतो तो लोकांचे उणी काढण्याची संधी शोधत असतो, व पापी असेल तो अंगी पाप बुद्धी लावून घेत असतो. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्हाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती श्रीराम. एखाद्याला रसाळ ग्रंथ आवडतो, कुणा एखाद्याला पाल्हाळ पाहिजे असतो, तर कुणाला केवळ भोळी भक्ती हवी असते. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म इच्छे सारखे श्रीराम. तांत्रिक असतात ते तंत्रशास्त्र पाहतात, शूर असतात त्यांना युद्ध हवे असते, तर कुणी इच्छेप्रमाणे नाना धर्मांचा अभ्यास करतात. मुक्त पाहे मुक्त लीळा,
सर्व पाहे सर्व कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा वरणू पाहे श्रीराम. मुक्त असेल त्याला मुक्तावस्थेबद्दल औत्सुक्य असते. सर्वज्ञ असेल तो कौतुकाने सर्व कलांचे निरीक्षण करतो. तर ज्योतिषी असेल तो पिंगळा पक्षाच्या आवाजावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. ऐसे सांगावे ते किती, आवडी सारिखे ऐकती, नाना पुस्तके वाचिती सर्व काळ श्रीराम. असे किती म्हणून वर्णन करावे. ज्याला जे आवडते ते तो श्रवण करतो आणि सर्वदा नाना पुस्तके वाचत असतो. परी परत्र साधने वीण, म्हणून येते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा श्रीराम. पण ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल ते ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे, ती केवळ कर्मणूकच होय. गोडी वीण गोडपण, नाके वीण सुलक्षण, ज्ञाने वीण निरूपण बोलोची नये श्रीराम. ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसे म्हणावे. ज्याला नाकच नसेल त्याला सुलक्षणी कसे म्हणता येईल. तसे ज्यात आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल त्यास निरूपण म्हणूच नये. आता असो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे वीण व्यर्थ गथा गोवी श्रीराम. आता हे बोलणे खूप झाले. थोडक्यात सार हे आहे की परमार्थ ग्रंथाचेच श्रवण करावे. परमार्थ ग्रंथाशिवायचे इतर ग्रंथ निरुपयोगीच होत. म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार, तोची ग्रंथ पैल पार पाववी विवेके श्रीराम. म्हणून ज्या ग्रंथात नित्यानित्य विचार, सारासार विवेक यांचे निरूपण आहे तेच ग्रंथ श्रवण करावेत. म्हणजे विवेक प्राप्त होऊन पैलपार जाता येते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 9वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.